आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चला चला निघा निघा लवकर. थांबा थांबा. लायसन्स बघू. काय झालं? लायसन्स दाखवा. अहो पण झालं काय? चेकिंग चालू आहे. दाखवा. गाडीचे पेपर्स दाखवा. कशासाठी? आम्हाला आमचं काम करून द्या. तुम्हाला उत्तर देणं आमचं काम नाहीये. दाखवा. स्वानंदी, आओ पेपर्स तरी घ्या. द्या ना मग लवकर. आपण तर इथे जाणार होतात ना. मला काय करायचं दादा? आई कुठे चाललोय सांग तरी. सांगते, जरा धीर धर. आई कधीची विचारतीये सांग की आता तरी कुठे चाललोय आपण. अगं सांगते. ओ दादा चला लवकर चला की. सॉरी, मला वाटलं माझी मैत्रीण. सॉरी. मणी, गुड मॉर्निंग मॅम. स्वानंदीला भेटायला आलो होतो. तुम्ही मला समजावलं आणि मला माझी चूक कळली. ही वेळ स्वानंदीवर चिडण्याची नाही, तिला समजून घेण्याची. आणि ती तिच्या पर्सनल गोष्टी मला शेअर करेल असा मी कोण लागून चाललो. पण मॅडम, मी मित्र म्हणून नक्कीच मदत करू शकतो. चांगलंय तुला तुझी चूक कळली, पण थोडासा उशीरच झाला. तो आनंदीची आई तिला घेऊन गेली. हो, मी नंतर येतो. विचारणार नाहीस कुठे घेऊन गेली? कुठे? अबॉर्शन करायला. आई
इथं का आलोय आपण? स्वानंदी, अगं जे घडले ते चुकीचं घडलं की नाही. आता पुढं काय करायचं ते ठरवायला नको का? म्हणून आलोय आपण इथं, कळलं? म्हणजे काय म्हणायचं काय तुला? स्वानंदी, तुझ्या भल्यासाठी, तुझ्या भविष्यासाठी आता हा निर्णय घेणं गरजेचं आहे. निर्णय? कसला निर्णय? आपल्याला हे बाळ पाडावं लागल. अगं आई, काय बोलतीस तू? येडी का खोळी तू? मी इथे 1 मिनिट बी थांबणार नाही. तू बी चल माझ्या संग. स्वानंदी, खूप ऐकून घेतलं तुझं. आता फक्त माझं ऐकायचं. तुझ्या पोटात असलेलं बाळ जन्माला येऊ शकत नाही. अगं आई, काय बोलतीयस तू? तू एक स्त्री आहेस ना? तू आई बी आहेस ना? मग असं का बोलतीयस? म्हणूनच मी आई आहे ना, म्हणूनच अगं तुझ्या भल्यासाठी, तुझ्या भविष्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचं आहे. स्वानंदी, मला माहिती कुठल्या बी जीवाला मारणं हे चुकीचंच आहे. अगं पण आपण वास्तवाचं भान नको का ठेवायला? हा सांग, ज्या नराधमाने तुझ्या बरोबर हे समज केलं तो तुझ्या नकळत निघून बी गेला. पण आता त्याचे परिणाम तुला एकटीलाच भोगावे लागणार आहेत. लग्न न झालेल्या आईला स्वीकारणारा माणूस आयुष्यात मिळणं फार कठीण असतं ग. सहजासहजी नाही मिळत असं कोणी. आणि मला एक गोष्ट सांग, तुला फसवून, तुला अंधारात ठेवून, तुझ्या बरोबर हे समज करून त्यातून हे मूल तुझ्या पोटी आलंय. अशा मुलाला जन्माला घालून तू त्याला आपलं मानू शकशील? त्याच्यावर मनापासून प्रेम करू शकशील तू? हा सांग की. आई, अगं हे जे काही बी घडलंय त्या बाळाची काय चूक आहे? चूक कुणाची बी असो, अगं पण शेवटी त्याचे परिणाम तुलाच भोगावे लागणार आहेत ना. ज्या माणसाने हे पाप केलंय तो कोण आहे त्याचं साधं नाव बी नाही माहिती आपल्याला. आपण पोलीस कंप्लेंट बी करू. पण तुझ्याकडे काय पुरावा आहे की हे समजा तुझ्या नकळत घडलंय म्हणून? आणि आता तर त्याला लय दिवस लोटून गेले. स्वानंदी, ऐक माझं. आई, तू माझं ऐक की. दुसरा काही पर्याय असेल की? दुसरा काही पर्याय असता तर मी तुला हे समजा करायला भरीच पाडलं असतं का? काही विश्वास ठेव माझ्यावर. मी जो काही निर्णय घेतला तो नीट विचार करून घेतला. तू रात्री झोपलीस आणि माझ्या डोळ्याला डोळा नव्हता ग. हे बघ, ऐक माझं. हे सगळं संपून टाकण्यातच तुझं भलं आहे अगं. आपण एखादं वाईट स्वप्न पडल्यासारखं समजा विसरून जाऊ. त्या गावातल्या लोकांची तोंड कशी बंद करायची ते बी मी बघेन. पण बाळा, तुझ्या आयुष्याला लागलेला हा डाग कायमचा मिटला पाहिजे. बघ स्वानंदी, तू आता जेवढा विचार करशील ना तेवढा आपल्या दोघींना बी त्रास होईल. चल. अगं आई, मी काय म्हणते आई, थांब तरी माझं. अगं आई, ओ ताई, आम्हाला ना ते बायांच्या डॉक्टरांना भेटायचंय. कुठं जायचं? तुम्ही तिथे चौकशी करा. आई, माझं. चल. अगं आई, तुला हे सगळं कसं खरं वाटू शकतं रे? जी मुलगी आपल्या कुटुंबासाठी, आपल्या बहिणीसाठी, बहिणीच्या लग्नासाठी पैसे गोळा करण्यासाठी पडेल ते काम करत होती, नोकरी करत होती, रात्रंदिवस मेहनत करत होती, ती मुलगी असं कसं वागू शकते रे? इतकंच ओळखलं का रे तू तुझ्या मैत्रिणीला? वाईट तर या गोष्टीचं वाटतं की हे सगळं कळायला खूप उशीर झाला. तो वाईट माणूस कोण होता ते शोधून काढायला तर आपल्याकडे काही पर्याय नाहीये. आणि या सगळ्यांनी स्वानंदीचं आयुष्य मात्र बदलून गेलं. मॅडम, तुम्ही आता काय बोलत ते कळलं नाही.
हे जे काय सगळं घडलं त्यात स्वानंदीची चूक नाहीये. म्हणजे कसं समजावून सांगू म्हणजे हे सगळं घडलं ते स्वानंदीच्या नकळत घडलंय. काय? हे सगळं घडलं तेव्हा स्वानंदी औषधाच्या गुंगीत होती. तिला शुद्धच नव्हती. त्या दिवशी तू तिला हॉस्टेलला सोडायला आला होतास, आठवतंय? स्वानंदी, स्वानंदी, मला खरंच काही बी आठवत नाही. फक्त ना हो डोकं लई दुखतंय, माझं अंग कणकणतंय. याला मी जबाबदार आहे. काय? हो, त्या दिवशी त्या रात्री स्वानंदीला अशा अवस्थेत बघितल्यानंतर तिला प्रश्न विचारायला हवे होते. मी तिला प्रश्न विचारले असते तर कदाचित तिला आठवण्याचे काही चान्सेस होते, पण मी काही विचारलं नाही तिला. तिच्या या अवस्थेला मी जबाबदार आहे. ए पोरी, आम्हाला ते बायकांच्या डॉक्टरांना भेटायचं होतं. काय करायचं? काय काम आहे? सोनोग्राफी करायची आहे का? हा, तेच तेच सोनोग्राफी करायची. काय त्रास होतोय का? नाही, मला नाही, हे माझ्या पोरीची करायची. प्रेग्नन्सी चेकअप करायचंय. डॉक्टर ऍक्च्युली बिझी आहेत, त्यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. पण मी विचारते, तुम्ही वेटिंग एरियामध्ये बसा. या. तुम्ही बसा इथे, मी डॉक्टरांना विचारून येते. अहो ऐका नाही, डॉक्टर काय म्हणतायत? आपल्या बाळाला काही होणार नाही ना? काही नाही होणार. तू जरा मला शांत खूप हो. भीती वाटते हो. तू शांत हो, काळजी करू नको. काही होणार नाही आपल्या बाळाला. माझ्या बाळाला काही झालं तर? काही नाही होणार आपल्या बाळाला. तू शांत हो जरा. मला काही सुचत नाहीये. काय होत नाही. माझ्या बाळाला काही होणार नाही ना? हो, 10 वर्ष मी नवस केले तेव्हा मला हा बाळ झालाय. माझ्या बाळाला काही होणार नाही ना? माझं काही डोकं नाही झालं ते. तुम्ही काहीतरी करा प्लीज. शांत. ताई, तुम्ही तरी सांगा ना, वाचेल ना माझं बाळ? वाचेल ना? तुम्ही देवाकडे प्रार्थना करा ना माझ्या बाळासाठी प्लीज. वाचेल ना माझं बाळ? होणार आपल्या बाळाला. वाचेल ना माझे बाळ? तू शांत हो. सॉरी आम्हाला. तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलं. चला. चल. आई, चल. आई इथे जा. इकडे मी बोलवतो. इकडे या. ये. काय करता? गप्पा मारताय? गप्पा मारायला येताय तुम्ही इकडे? कामावर काढून टाकायला एकेकाला. आउट. तुम्ही जा, मी बघते.
सुजित, अरे काय झालं? का चिडचिड करतोयस इतकी? बाहेर का चिडलास तू? सुजित, आपले एम्प्लॉईज नीट काम करतायत. तू जर असं वागलास तर त्यांच्याकडून काम नाही होणार, घाबरतील ते. काय झालंय सुजित? मी कोण आहे संचिता? मी कोण आहे? काय समजते ती स्वतःला? कोण आहे मी? सांग ना, कोण आहे मी? कोणाबद्दल बोलतोयस तू? स्वानंदी. मी तिला माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. आता आज इथं माझ्या शहरात, मुंबईत येते आणि तिला मला कळवावं असं नाही वाटत. एक फोन नाही करावं असं वाटलं तिला मला. एक फोन. गेले कित्येक दिवस मी तिला ट्राय करतोय, फोन करतोय, प्रयत्न करतोय. मला माहित नाही कुठे आहे, काय आहे. मला काळजी वाटते तिच्या आणि ही इथे येते आणि तिला मला कळवावं असं नाही वाटत. तिला इथे नोकरी मिळावी. आपल्या ऑफिसमध्ये तिला मी कसं काम देता येईल, मला काय करता येईल, तिचं घर चालायला पाहिजे, तिला पैसे मिळायला पाहिजे, ह्याचा मी विचार करतो. आणि ती मला एक फोन नाही करत. साधा एक फोन. इथे येऊन कोण आहे मी? मला वाटत होतं तिला आज ना उद्या कळेल सुजितचं माझ्यावर किती प्रेम आहे. फाईन, तिला प्रॉब्लेम आहे ना माझ्यापासून, प्रॉब्लेम आहे, ओके. पण बोल तर, बोलू शकते ना ती माझ्यासोबत. तू कुठे पाहिलंस तिला? हॉस्टेलमध्ये? नाही, गोखले रोडवर रिक्षात आईसोबत होती ती. एक फोन करू शकते ना पूर्ण? हो. तू बस तू बस सुजित, बस. पाणी घे. बघ, शांत हो. सगळं ठीक होईल, शांत होतो. सुजित, या कंपनीचा बॉस आहेस तू असं वागून नाही चालणार. जरा भान ठेव. तू शांत हो. मी बोलते आपल्या एम्प्लॉईजशी. आले मी. पाणी घे. हॅलो. अरविंद. हा मॅडम, बोला. आता मी काय सांगते ते नीट ऐक. हॉस्टेलवरून लगेच निघ. स्वानंदी तिथे नाहीये. सुजित आता म्हणत होता आपला गोखले रोड आहे ना, तिथे त्याने स्वानंदीला पाहिलंय. त्यामुळे हॉस्टेलवरून निघ, तिथे जा आणि जे काही करायचं ते तिथे जाऊन कर. कळलं? म्हणजे सुजित सरांना कळलंय की स्वानंदी मुंबईला आली आहे? हो, त्याला कळलंय आणि तिच्याशी काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये म्हणून वेडा पिसा झालाय तो. अरविंद, सुजितला जर कळलं ना स्वानंदी प्रेग्नंट आहे तर तिच्या मुलाला स्वतःचं नाव द्यायला कमी नाही करणार तो. जबाबदारी घेईल त्याची. आणि असं व्हायला मला नकोय. आपल्याकडे वेळ कमी आहे. हे बघा मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सुजित सरांची आणि स्वानंदीची भेट होणार नाही, याची सगळी जबाबदारी माझी. ओके, बाय. कुठे निघालायस म्हणे? स्वानंदीला भेटायला. मी त्यांच्याबद्दल जे काही गैरसमज करून घेतले होते त्याबद्दल त्यांची माफी मागायची. मला कल्पना आहे मी इतके दिवस त्यांच्या सोबत नव्हतो, त्यांच्याशी बोललो नाही. या गोष्टीचा त्यांना किती त्रास झाला असेल. पण मॅडम, मला आता त्यांना भेटायचंय आणि त्यांना सांगायचंय की इथून पुढे काही झालं तरी मी तुमच्या सोबत असेल. तुम्हाला हिचं अबॉर्शन का करायचंय? काही डिफेक्ट आहे का गर्भामध्ये? नाही, तसं नाही आहे. मग तिला नकोय तिच्या पोटातलं मूल. का? काहीतरी तर कारण असेल ना. कारण नसताना असाच इथे गर्भपात नाही करू शकत. इथे इलिगल गर्भ नाही पाडला जात. नाही, कसं आहे ना की तिचं लगीन नाही ना झालेलं आणि बाळाचं बाप जबाबदारी घ्यायला तयार नाही. मग काय करणार? बरं, तुम्ही बाहेर बसा थोडा वेळ. अहो, पण मी आई आहे तिची. हो, मान्य मला, पण मला तिला चेक करायला लागेल ना. आणि चेकअप करताना नातेवाईकांना आत नाही बसतायत.
तुम्ही बसा ना बाहेर. आता मी तिला चेक करते आणि तिच्या गर्भाची काय अवस्था आहे, किती काळ झाला आहे ते बघते, कारण त्याशिवाय आपल्याला गर्भपात नाही करता येणार. नाव काय तुझं? स्वानंदी. मला हे जाणून घ्यायचंय, कुठली टेस्ट किंवा कुठलाही निर्णय घेण्याआधी की तू हा गर्भपात करायला तयार आहेस का? कारण कसं आहे ना, बऱ्याच केसेसमध्ये गर्भवती बाईवर खूप प्रेशर आणलं जातं. कारण काही असू दे, पण होणाऱ्या आईचाच फायनल निर्णय असला पाहिजे. स्वानंदी, मातृत्वासारखा दुसरा अनुभव नाही, दुसरी भावना नाही. गर्भ पाडायचा आहे की ठेवायचा आहे हा फक्त आईचा निर्णय असला पाहिजे. त्यात दुसरं कोणीच नाही पडू शकत. आणि तुझ्या आईच्या वागण्यावरून मला असं जाणवलंय की तुला फोर्स केला जातोय हा गर्भपात करायला. तर मला सांग, तुला खरंच हे बाळ अबॉर्ट करायचं आहे का?